नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे। आता गरमी चालू झालेली आहे आणि आपल्याला गरमीमध्ये एकदम असं थंड थंड काहीतरी प्यावंसं वाटतं आणि आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण पण खूपच जास्त होतं। तर चला आज आपण बनवूया, कैऱ्या पण आलेल्या आहेत मार्केटमध्ये, कैरीपासून आंबपन्नाची रेसिपी। त्याच्यासाठी मी ते कैरी घेतलेले आहेत, मी त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये चांगलं धुवून घेते। कैरी धुवून झाल्यावरती मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन कैरी चांगले शिजून घेते। बघू शकता मी चांगलं स्वच्छ याला धुवून घेते आणि धुतल्यानंतर जे वरचं सगळं काळं काळं आहे ना, मी ते चाकूच्या साहाय्याने हे सगळं काढून घेते। आता मी हे सगळं कट करून घेते। चांगलं माझं धुवून झालेलं आहे कैरी, तुम्ही पण स्वच्छ धुवा। आणि कैरीला उकळणं हे खूपच गरजेचं आहे, कारण असं बोलतात की कैरी आपण उकळलं की आपल्या शरीरामध्ये थंडावाचा प्रमाण चांगला राहतो आणि आंबपन्ना तेव्हाच चांगला लागतो, म्हणून कैरीला तुम्ही पण उकळूनच घ्या। आता मी इथे कुकर लावते, एक 5 ते 6 शिट्ट्या करून घेते आणि कैरी शिजून घेते मस्त अशी। बघू शकता माझे 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि माझी कैरी पण थंड झालेली आहे। आता मी हे सगळे कैऱ्या एका प्लेटमध्ये काढते। प्लेटमध्ये काढून मी ह्याला चमच्याच्या आणि चाकूच्या साहाय्याने याचं सगळं ह्याचं पल्प काढून घेते। अशा प्रकारे तुम्ही पण काढून घ्या आणि गरमी चालू झालेली आहे, तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवा। आता आंब्या आणि कैरीचा पण सीझन आलेला आहे। आता हे सगळं माझं असं साफ करून झालेलं आहे, ह्याला मी चाकूच्या साहाय्याने सगळं क्लीन करून घेते। आता इथे माझं सगळं पल्प काढून झालेलं आहे। आता मी मिक्सरचं एक जार घेते, त्या जारमध्ये हे सगळं मी जे पल्प काढलेलं आहे कैरीचं ते मी ह्या भांड्यामध्ये टाकून देते। हे माझं मिक्सरच्या भांड्यात टाकून झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकते। इथे मी जिरा चांगला भाजून घेतलेला आहे काळपट, ह्याच्याने याचा फ्लेवर मस्तच येतो। मी इथे बडीशोप आणि जिरा मस्त असं भाजून वाटून घेतलेलं आहे, म्हणून थोडंसं काळा कलर ह्याला आलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि अद्रक टाकते आणि मी ह्याच्यामध्ये 1 चमचा काळं मीठ टाकलेलं आहे। काळ्या मिठाने आपल्या आंबपन्न्याला खूपच मस्त अशी चव येते, तुम्ही पण काळ्या मिठाचा नक्कीच वापर करा। आता इथे मी 1 चम्मच साधं मीठ घेतलेलं आहे। आता मी इथे 6 ते 7 काळे मिऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्तच झाल्या 10 ते 12। आता हे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। आता मी चाळणीच्या सहाय्याने हे सगळं गाळून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये जे जाडसर राहिलेलं आहे, जसं काळी मिरी म्हणा, अद्रक म्हणा, हिरवी मिरची म्हणा, ते आपल्या आंबपन्न्यामध्ये आले नाही पाहिजे, म्हणून मी हे सगळं असं चाळून घेते एका चाळणीच्या सहाय्याने। बघू शकता आता इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 250 ग्राम साखर घेतलेली आहे, कारण इकडे मी 6च कैऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणून मी साखर पण 250 ग्राम घेतली। जर तुम्ही 1 किलो कैरी घ्याल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा किलो अशी साखर वापरा। साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता। आता मी माझ्या पाकेला उकळी आलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकते, कारण लिंबूचा रस टाकल्याने काय होतं, आपली साखर क्रिस्टलाइज नाही होणार, म्हणजे घट्ट नाही होणार, म्हणून तुम्ही पण लिंबूचा वापर नक्कीच करा। आता हे सगळं पल्प मी ह्याच्यामध्ये टाकते आणि चांगलं मस्त असं ह्याला शिजून घेते आणि ह्याला ढवळून घेते मस्त। 10 ते 15 मिनटं मी ह्याला चांगलं शिजते, जसं जेव्हापर्यंत ह्याला गाढापणा येणार नाही तेव्हापर्यंत। ह्याचा कलर थोडासा चेंज का झालेला आहे, कारण मी ह्याच्यामध्ये जिरा मस्त असं खरपूस भाजलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची चव मस्त लागते। इकडे माझा आंबपन्ना रेडी झालेला आहे। चला तर आता मी आंबपन्नाचं हे बनवून दाखवते तुम्हाला। मी इकडे ग्लासमध्ये थोडंसं आंबपन्ना टाकलेला आहे आणि थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। हे गरमीमध्ये खूपच छान रेसिपी आहे, आपल्या शरीराला थंडावा देते, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। बघू शकता आपला ज्यूस पण रेडी झालेला आहे, आंबपन्ना रेडी झालेला आहे।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.